प्रेम असं भंगार भंगार नसावं. मुलगी MBBS आहे, पोरगा MD होऊ द्या ना. प्रेम क्वालिटी आहे, पोट भरायची अक्कल आहे. पोरगी 12वीला आणि पोर म्हशीवळी दे प्रेम. आणि प्युअर शेंबडी पोरगी आणि तरी ते कार्ट तिला काय म्हणतं माहिती का? कभी कभी मेरे दिल तुझा 3रा नंबर आहे. 2 मेले मोबाईलचे बिल भरू भरू तू का तर पडत. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता आणि त्याला अंडरपॅन्ट तरी ते तिला म्हणते हमें साहस न होते अगर तुम न होते. चैन वरवर चैन वरवर चैन. ती पोरगी त्याने पहिल्यांदाच पाहिली शेंबडी पोरगी लई तरी ते तिला म्हणते संसार हमें तुमसे प्यार था आज भी है. 16चं कार्टन 100चं गाणं म्हणते म्हणजे तू आजची तुझी प्रियशी एकच होती का काय? असा हल्ला तिच्या भावानं धरून आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोका देता. सावध हा विनोद नाही, याला जपा. आता मुलींसाठी एक वाक्य सांगतो. महिला मंडळ आता ठरलं आपलं काय पुढं काय आपलं एक ठरलं. महिला मंडळ आता काय मी तुमच्या मुलासारखं आहे. ठरलं आपलं काय उपवास कमी करायची पण सासू सासऱ्यांची सेवा. ठरलं का नाही? आता फायदा उपवास विपास मूर्त आहे तिकडं काय करायचं कशाला करायचं उपास. आता मुलींना एक वाक्य ऐका ऐकाल ना. मुलगी मला आहे मी मुलीचे लय लाड करतो. मला लई पोऱ्याला 50चं पेन पोरीला 100चा. पोऱ्याचा बूट 200चा पुरीचा 500. जाऊ दे बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. पोरीनं एक वाक्य सांगतो तुम्हाला. पोरी मुलीनं नीट ऐका. मुलीनं ऐकाल ना ऐकाल ना एवढं वाक्य ऐकाल ना पाया पडतो तुमच्या ऐकाल ना. मुलीनं तुमचा बाप आहे ना आयुष्य त्याचं फक्त रडण्यातच गेलं. पगार कमी तुम्ही 10वीला गेल्या बायको म्हणती फ्लॅट घ्या स्कीम आहे. तो काय म्हणलं माहिती पोरीनं दीदीचं लग्न झाल्यावर घेऊ नाही घेतलं त्याने फ्लॅट. तुमचं सुख मिळावं सारखा तारफडला. 12:30 वाजता तुमचं लग्न झालं पोरीनं. लग्नाला आलेली सगळी माणसं जेवून गेली. तो ईश्वरासारखा तुमचा बाप तुमच्या लग्नात जेवला नाही पोरीनं. संध्याकाळी जेव्हा झोपायला गेला तेव्हा लहान पोरग रडणार नाही असं उशीत मुंडकं गुंतून तो रडला. का रडला माहितीये पूर्ण? का रडला माहितीये? कर्ज झालं म्हणून तो रडलाच नाही. पैसे गेले म्हणून रडला नाही. मी 20 वर्ष सांभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून तसा रडला. पण वाईट झालं पूर्ण. तुमचा रडलेला बाप कुणी पाहिलाच नाही हो कुणी पाहिलाच नाही. त्याने एकट्यानं दुःख सहन केलं. सकाळी त्याला लोकांनी विचारलं लग्नाला फार खर्च केला. पोरीनं तो काय म्हणला माहिती? पैसे जाऊ द्या माझी मुलगी सुखी आहे ही माझी श्रीमंती. काय पूर्ण आयुष्यभर. अरे त्याने चांगलं घड्याळ हाताला नाही घेतलं रे. त्याने 1 तोळा सोनं अंगावर कधी नाही घातलं रे. अरे त्याला भारी ड्रेस नाही मिळाला. तरी तुम्हाला मुलगा झाला ना त्याने निम्म्या गावाला पेढे वाटले त्याने. पाप केलाय त्याला आयुष्यात. अरे ज्याच्या आयुष्यामध्ये गालावर कधी हसूच नाही त्याच्या. ती सायकल त्यानं बदलवली नाही.
चप्पल तुटली तर दोरीनं बांधली आणि तुमच्या लग्नाचा खर्च फिटवला. तो 50 वर्षाचा तुमचा बाप झाला आणि 5 वर्षाच्या तुमच्या मुलाला घेऊन रस्त्याने चालला. तो नातू आहे त्याचा. तर महिला म्हणलं पोरीनो नीट ऐका, तुमचा बाप लोकांशी नाही बोलत, नातवाशी बोलतोय. नातवानं मोठी केली, त्यानं छड्डी पेळली, नातवानं शी केली. आज 50 वर्षाचा तुमचा बाप तुमच्या मुलाची शी पुसतो. याच्यापेक्षा त्याने काय करावं सांगा मला. आणि तुम्ही त्याला ह्या 65 वर्षाची इज्जत सुद्धा ठेवली नाही. लाज नाही वाटली तुम्हाला? म्हणून आमचं 10वीलाच ठरलं, आमचं 12वीलाच ठरलं. मूर्ख पोराच्या प्रेमात पडून तुम्ही ईश्वरासारख्या बापाचा तळतळाट घेतला. दरिद्र्या हो, 3 पिढ्या तरी सुखानं मरशील का तू? नाही त्याच्या मला शिव्या भया कोणाला माहित न्याला. मग तर संध्याकाळीच मी इली. तू आज मला शिवी देऊन तर पाय मी इली. जाऊ द्या पोरीनो, विनोद सोडा. मुलीनो, हा तुम्हाला विनोद वाटला? हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? आणि खरं सांगा पोरीनो, बाप गेल्यावर कोण आहे? तुम्हाला कोण आहे? अरे महिला मंडळ ऐका बरं का नीट. तुमची आई जिवंत आहे ना, तोपर्यंत तुम्ही कधी तिला भेटायला जा. तुमची पिशवी कधी रिकामी नाही येणार, नाही येणार. पण ज्या दिवशी तुमची आई गेली ना, भावाच्या घरातून सोन्याचा धोर निघू द्या, पिशवी न्यायची नाही, भरणारच नाही. त्याला कोण लागतं? आई. कोणताही सण निघू द्या, तुमची आठवण आईलाच येते. कोणाचंही लग्न निघू द्या, तुमची आठवण आई बाबा. हे भाऊ बिऊ का आज काय आलंय? ही झाकली 1.25 लाखाची. हो, एक वाक्य सांगतात, ज्याला कधीच फळ येत नाही त्या झाडाचं नाव आहे संसार. पण एकही फळ वाया जात नाही त्या झाडाचं नाव आहे परमार्थ. संसारामध्ये तुम्ही किती करा, पुढे काय मिळालं? जमानं लग्न, जमानं लग्न, लग्न जमानं, पुढं काय? जमलं. मिळाली बायको, दोघांचं पटाणं, पुढं काय? झाली पटापटी, झालं बाळ, जगानं, पुढं काय? पुढं काय? पुढे एक माणूस त्याच्या हातात मडकन, त्याच्यात गौरी आणि सुतळी, चल स्मशानात. भक्ती ते न म्हणा, वैराग येतो. ज्ञानब्रह्मी भोगा ब्रह्मात्मा, माझी आई सीताया पावी
नामावरची प्रीती वाढणं, मीच वासुदेव हा बोधावर येणं म्हणजे माझी आईशी काया जाऊन. आणि ही चाचणी करते. तुका म्हणे म्हणजे करते चाचणी, तुका म्हणे म्हणजे करते चाचणी, तुका म्हणे काय म्हणले माझ झाल्या घडे पाच एका विना एक कामान हे तुका म्हणे म्हणजे विठ्ठल नाम विठ्ठल गुरुच्या शरणार्थी, आज गुरुच्या शरणार्थी, गुरुच्या शरणार्थी, भोळा शंकरा, भोळा शंकरा, तुला बेनाची, तुला बेनाची, राजा पानाची, भोळा शंकरा. तुका
धन्यवाद.